नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वॉटर ट्रीटमेंटचा आज हा आपण तिसरा भाग बघत आहोत. यामध्ये आता आपण बघणार आहोत वॉटर सॉफ्टनिंग मेथड्स. वॉटर सॉफ्टनिंग मीन्स द प्रोसेस ऑफ रिमूव्हिंग सोल्युबल कॅल्शियम अँड मॅग्नेशियम सॉल्ट्स फ्रॉम हार्ड वॉटर. इट इज नोन ॲज वॉटर सॉफ्टनिंग. ही हार्ड वॉटरमध्ये जे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सॉल्ट्स असतात, त्याच्यामध्ये बायकार्बोनेट्स, त्याच्यानंतर क्लोराइड्स, सल्फेट्स हे जे असतात, तर हे काढून टाकण्याची जी प्रोसेस आहे, त्याला सॉफ्टनिंग ऑफ वॉटर असं म्हणतात. इट इज डन बाय 3 डिफरंट वेज. लाईम सोडा प्रोसेस, zeolite process, it is also known as permuted process and ion exchange process. आयन एक्सचेंज प्रोसेस ही जी आहे हिच्यामध्ये दोन्ही प्रकारचा हार्डनेस जो आहे तो निघून जातो, टेम्पररी आणि परमनंट. पहिली प्रोसेस जी आहे ती आपण बघू आता. लाईम सोडा प्रोसेस. लाईम सोडा प्रोसेस, इट इज द ट्रीटमेंट ऑफ वॉटर विथ कॅल्क्युलेटेड अमाउंट ऑफ लाईम अँड सोडा. हे दोन केमिकल्स याच्यामध्ये वापरले जातात. तर याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, विच केमिकल्स आर यूज इन लाईम सोडा प्रोसेस. दॅट इज लाईम अँड सोडा, दॅट इज सोडियम कार्बोनेट. इट इज यूज ॲज केमिकल इन फॉर वॉटर सॉफ्टनिंग इन लाईम सोडा प्रोसेस, which results in the formation of insoluble precipitate of calcium and magnesium. तर त्याचे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे कार्बोनेट्स त्याच्यापासून तयार होतात, जे इन्सोल्युबल असतात आणि जे तुम्ही फिल्ट्रेशननी काढू शकता. तर अशी ही जी प्रोसेस आहे ती आहे लाईम सोडा प्रोसेस. लाईम सोडा प्रोसेस इज ऑफ 2 डिफरंट टाइप्स, कोल्ड लाईम सोडा प्रोसेस अँड हॉट लाईम सोडा प्रोसेस. जेव्हा कोल्ड वॉटर यूज केलं जातं दॅट इज नोन ॲज कोल्ड लाईम सोडा प्रोसेस, आणि जिथे हॉट वॉटर यूज केलं जातं त्याला म्हणतात हॉट लाईम सोडा प्रोसेस. दिस इज द ओनली डिफरन्स बिटवीन दिस टू मेथड्स. कोल्ड वॉटर यूज केलं की कोल्ड लाईम आणि हॉट वॉटर यूज केलं की हॉट लाईम सोडा प्रोसेस. नाव कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. कोल्ड लाईम सोडा प्रोसेसमध्ये परत 2 प्रोसेस आहे. एक आहे बॅच प्रोसेस आणि दुसरी आहे कंटिन्युअस प्रोसेस. बॅच प्रोसेस म्हणजे एका टँकमध्ये जे वॉटर असणार आहे त्या टँकच्या कॅपॅसिटीनुसार, की सपोज 100 लिटर जर पाणी असेल, तर ते तेवढं पाणी एका वेळेस सॉफ्ट होणार. दॅट इज बॅच सोडा लाईम प्रोसेस. आणि ही जी आहे आपण बघतोय ही कंटिन्युअस कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. म्हणजे इकडे कोल्ड वॉटर यूज होणार, पण ही प्रोसेस कंटिन्युअस असणार आहे. त्याच्यामध्ये केमिकल्स कुठले टाकतायत ते बघा. सोडा, लाईम अँड कोॲग्युलंट हे 3 केमिकल्स जे आहेत ते टाकले जातात. त्याच्यानंतर रॉ वॉटर जे असेल म्हणजेच हार्ड वॉटर इकडनं टाकलं जातं. त्याच्यानंतर हे 2 चेंबर्स आहेत, आउटर चेंबर अँड इनर चेंबर. आणि हा जो आहे हा ड्रायव्हिंग बेल्ट आहे, की जो स्टर करतो. आणि मग त्याच्यानंतर खाली सेडिमेंटेड स्लज जे आहे, स्लजचा जो फॉर्म तयार होतो, कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं आणि ते इकडे सेटल होतं आणि इकडनं स्लज बाहेर काढलं जातं. आणि हे जे आहे फिल्टर वॉटर किंवा सॉफ्टन वॉटर जे आहे ते इकडनं बाहेर काढलं जातं. दिस इज कंटिन्युअस प्रोसेस. ही प्रोसेस जी आहे ही कंटिन्युअस चालू असणार आहे. इकडनं तुम्हाला केमिकल्स ॲड करायचे आणि इकडनं हार्ड वॉटर ॲड करायचं आणि इकडे तुम्हाला सॉफ्टन वॉटर मिळणार आहे. ही आहे कंटिन्युअस कोल्ड लाईम सोडा प्रोसेस, जिथे आपण कोल्ड वॉटर वापरलेलं असतं आणि जी प्रोसेस कंटिन्युअस आहे. तर अशा ह्या 2 प्रोसेस असतात आणि जेव्हा एक सिंगल टँक असतो तर तेव्हा ती असते बॅच कोल्ड लाईम सोडा प्रोसेस. आता याच्याने जो तुम्हाला हार्डनेस मिळणार आहे, तर तो असणार आहे 50 टू 60 पी-पी-एमचा हार्डनेस जो आहे, तर तो कोल्ड लाईम सोडा प्रोसेसने मिळतो. हा हार्डनेस पण विचारला जातो. एक्झाम एम-सी-क्यूमध्ये हा हार्डनेस विचारला जाऊ शकतो. 50 टू 60 पी-पी-एम वॉटर हार्डनेस यू विल गेट फ्रॉम कोल्ड लाईम सोडा प्रोसेस व्हिच इज कंटिन्युअस. नाऊ नेक्स्ट इज हॉट लाईम सोडा प्रोसेस. हॉट लाईम सोडा प्रोसेसमध्ये हॉट वॉटर यूज केलं जातं. नॅचरली या प्रोसेससाठी वेळ कमी लागतो. कोल्ड लाईम सोडा प्रोसेससाठी 2 टू 3 अवर्स लागतात. एम-सी-क्यू विचारला जातो. हाऊ मच टाईम इज नीडेड फॉर कोल्ड लाईम सोडा प्रोसेस अँड हॉट लाईम सोडा प्रोसेस. कोल्ड लाईमसाठी 2 ते 3 तास लागतात आणि हॉट लाईमसाठी 15 मिनिट्स लागतात. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. टेम्परेचर जे आहे हॉट लाईम सोडा प्रोसेससाठी ते 150 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर असतं. इकडे परत तसंच आहे. रॉ वॉटर इकडनं टाकलेलं आहे आणि स्टीम पास केलेलं आहे. म्हणजे वॉटर हॉट करण्यासाठी स्टीम. त्याच्यानंतर केमिकल्समध्ये लाईम आणि सोडा टाकलेला आहे. तिकडे आपण कोॲग्युलंट टाकलेलं होतं. ॲलम टाकलेला असतो कोल्ड लाईम सोडा प्रोसेसमध्ये.
हॉट लाईम सोडा प्रोसेसमध्ये फक्त लाईम आणि सोडा हे 2च ॲड केलेले असतात आणि प्रेसिपिटेट किंवा स्लज जे आहे ते इकडनं बाहेर काढलं जातं. तर हे जे आहे हॉट लाईम सोडा प्रोसेस बेसिकली याच्यामध्ये काय प्रश्न विचारले जातात, टेम्परेचर किती असेल ते असतं 150 डिग्री सेल्सिअस, टाईम रिक्वायर इज 15 मिनिट्स आणि हार्डनेस ऑफ वॉटर इज 25 पीपीएम. त्याच्याने जो तुम्हाला सॉफ्ट वॉटर मिळणार आहे ते 25 पीपीएमचं असणार आहे आणि कोल्ड लाईममध्ये 50 टू 60 पीपीएमचं असणार आहे. 50 ते 60 पीपीएमचं असणार आहे. दिस इज बेसिक डिफरन्स बिटवीन टू दीज मेथड्स, कोल्ड लाईम अँड हॉट लाईम सोडा प्रोसेस. डायग्राम आयडेंटिफिकेशनला येऊ शकतात. त्यानंतर आपण पुढे बघतोय डिफरन्स. याच्या दोघांमध्ये मेन डिफरन्स काय आहे? इट इज कॅरिड आउट ॲट रूम टेम्परेचर, इट इज कॅरिड आउट ॲट हाय टेम्परेचर, जनरली 150 डिग्री सेल्सियस. इट इज स्लो प्रोसेस, हॉट लाईम सोडा प्रोसेस इज फास्ट प्रोसेस. कोॲग्युलंट्स आर ॲडेड किंवा इथे कोॲग्युलंट ॲलम यूज केला जातो. इकडे कोॲग्युलंटची गरज नसते. डिझॉल्व्ह गॅसेस आर नॉट रिमूव्हड, हिअर डिझॉल्व्ह गॅसेस आर रिमूव्ह. म्हणजे जे तुम्ही स्टीम ॲड करतात त्याच्यामुळे डिझॉल्व्ह गॅसेस तिकडनं निघतात. वॉटर ऑप्टेन इज ऑफ हार्डनेस 50 टू 60 पीपीएम. हिअर वॉटर ऑप्टेन इज 15 टू 20 पीपीएम. तर हा मेन डिफरन्स आहे दोन्ही प्रोसेसमध्ये. याच्यावर MCQ येऊ शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रोसेस बघणार आहे, जिओलाइट प्रोसेस अँड आयन एक्सचेंज प्रोसेस.